हाय गाईज, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो उद्या आहे वटपौर्णिमा. तर हा व्लॉग म्हणजे कंटिन्यू करूया आपण. तसं उद्या माझं ऑफिस पण आहे प्लस वटपौर्णिमा पण आहे आणि सुट्टी वगैरे काही नाही आहे. सो मी बघते आता इकडे जवळपास कुठे वडाचं झाड वगैरे आहे का. नसेल तर वडाची फांदी आणेल आणि मग घरच्या घरी पूजा असं काहीतरी करावं लागेल. कारण 10पर्यंत मला स्वयंपाक पण आवरायचा आहे प्लस पूजा पण आवरायची आणि निघायचं पण आहे घरातून. तरच मी टायमावर ऑफिसला पोचेल. सो आता सगळ्यात आधी आम्ही पूजेचं सामान घेऊन येतो आणि मग बघू पुढे काय करतो वगैरे वगैरे. सो चला. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर काल मी तुम्हाला बोलली की आता आम्ही जातो आहे मार्केटला आणि मार्केटला गेल्यावर मी काहीच नाही म्हणजे व्हिडिओ वगैरे नाही घेतला कारण इतकी गर्दी होती. कारण इथे ना संडेला मोठा बाजार असतो म्हणजे खूप गर्दी होती भयानक. मी मोबाईल काढलाच नाही सो काही शूट पण नाही करू शकली. फक्त काल आम्ही पूजेचं सामान घेतला आणि 5 फळं घेतली, फक्त तेवढंच घेतलं. आणि थोडा बॅकअप प्लॅन पण केला होता पूजेचा की बाय चान्स इकडे वडाचं झाड वगैरे नसेल तर. पण लकीली आमच्या सोसायटीमध्येच वडाचं एक झाड त्यांनी मॅनेज केलं आहे आणि तिथे जाऊन आता मी पूजा वगैरे करू शकतो. आणि आता सकाळी लवकर उठली होती मी, 7 वाजता उठली होती. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला. सगळ्यात आधी स्वयंपाक वगैरे रेडी केला आहे. थोडासा एक्स्ट्रा केला आहे स्वयंपाक कारण माझं ऑफिस आहे आणि मला यायला भरपूर लेट होऊन जाईल. तोपर्यंत यांना ऑब्व्हियसली म्हणजे रात्री पण भूक लागून जाईल. सो बघू, म्हणजे रात्रीचं पण थोडं एक्स्ट्रा बनवून घेतलं आहे आणि आल्यावर बघते. बाकी माझा तो उपवासच राहील. सो आता फटाफट तयारी करते, रेडी होते आणि जाते पूजेला. हाय गाईज, सो माझी तयारी झाली आहे. मी तुम्हाला पूजेची थाळी दाखवते. ती पण मी फटाफट रेडी केली आहे आणि जे इयरिंग्स भेटले ते घातले फटक्यात. जे सिल्वर आणि गोल्डनवर मॅच नाही होते बट स्टील इट्स ओके. सो ही आहे माझी थाळी. सो आता फटाफट जाऊया, पूजा करूया आणि परत येऊ, म्हणजे बघू काय होतं. हॅलो गाईज, तर मी तुम्हाला पूजेचं वगैरे दाखवलं होतं. त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं. पूजा वगैरे केली आणि मला असं म्हणजे माझं असं प्लॅन होता की लवकर पूजा करून मी लवकर चालली जाईल ऑफिसला. पण पूजेला मला इतका लेट होऊन गेला आणि त्याच्यामुळे ऑफिस जायला पण लेट झाला. मग त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काहीच नाही घेतला आणि ऑफिसमध्ये पण काहीच व्हिडिओ नाही घेतला. म्हणजे ऑलरेडी लेट गेली होती. त्याच्यानंतर पूर्ण तेच डोक्यात, परत लेट घरी आली, स्वयंपाक, मग परत झोपलो. सो 2-3 दिवसापासून हेच चालू आहे आमचं रुटीन. सो मी मोबाईल घेतलाच नव्हता, आता जस्ट असा वरती काढला आहे. सो आता मी रेडी झाली ऑफिस जाण्यासाठी. यांचं पण ऑफिस आहे बट यांना जावं लागणार आहे डायरेक्ट मुंबई
आणि मला पण खूप लवकर निघावं लागतं. म्हणजे आम्ही दोघं लिटरली 2 तास आधी जातो ऑफिस निघण्यासाठी. ते पण 2 तासात पोचतं, मी पण 2 तासात पोचते. सो चला, जेवढं लवकर निघू तेवढं लवकर पोचेल. बाकी आजही घरी जाणार आहे आणि मी आज PGला जाईल. सो बघू आपण पुढे काय करतो काय नाही, मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो स्टे ट्यून. आणि इकडे ना सॉरी मी केस विंचरले. इकडे 2 दिवसापासून पाऊस पडतो आहे. सो वातावरण थोडं चेंज होतं आहे ना, तर त्याच्यामुळे ते पण आजारी होते. आणि आता मी पण खूप जास्त असं घसा सर्दी असं पूर्ण झालं आहे. सो काळजी घ्या तुम्ही पण स्वतःची. आता मी निघते आणि भेटते तुम्हाला नंतर. हाय गाईज, वेलकम बॅक. तर वटसावित्री पौर्णिमेचा व्लॉग मी कंटिन्यू करते. तर मी तुम्हाला बोलली होती की मी PGला आली आहे आणि मी PGलाच अडकली आहे, कारण इकडे पुण्यामध्ये खूप जास्त जोराचा पाऊस आहे. आणि तुम्ही बघू शकता कपडे पण सुकत नाही आहे. बाहेर कपडे सुकतच नाही आहे, आम्ही कपडे पण धुत नाही आहे. प्लस विपुल गेले मुंबईला आणि तिकडे तर काय प्रॉब्लेम चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. ते पण तिकडे अडकले. त्यांचं ऑफिस पण होत नाही आहे. पहिले ऑफिस करावं लागतं 2 दिवसाचं, मग ते इकडे येऊ शकता. तर आमचं खूप सध्या म्हणजे मुंबई पुणे स्ट्रगल चालू आहे. आणि मला तर 5 दिवस जावं लागतं आणि त्याच्यात पण मला ऑफिसमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. सो मला व्हिडिओ पण नाही बनवता येत. सो असं काहीसं चालू आहे. आता मला ऑफिसला जायचं आहे. सो मी रेडी झाली आहे आणि माझ्या रूममेट्स पण आहेत, पण ते अजून रेडी नाही झाल्या. सो मी दाखवू नाही शकत. आता आमचा चहा वगैरे झाला आहे, तर मी तुम्हाला रात्री भेटूया आपण. बाय बाय. रात्री नाही, जर मी ऑफिसमध्ये ब्रेकला गेली चहा वगैरे, तर तेव्हा पण तुम्हाला दाखवेल. सो स्टे ट्यून. अँड थोडी पण मुंगीला यायची जागा नाही आहे गाईज आता सध्याला. माझं हे सिस्टीम बघू शकता, खूप ॲडजस्ट करून लावलेलं आहे मी इथे सिस्टीम. अँड हे कपड्याचं स्टँड होतं गाईज, तर आम्ही त्याच्यावर कपडे लावण्यासाठी ते केलं. हे आमचे 3 बेड्स आहेत. अँड बघू शकता गाईज किती पसरावर पण आहे. खाली आमचे बेड आहेत अँड हवेमध्ये आमचे कपडे आहेत. सो काय हवा पण रिकामी नाही आहे आमच्या रूममध्ये. सो तुम्हाला पण काही असेच तुमच्या रूममध्ये जागा नसेल, तुम्हाला कपडे टाकायला जागा नसेल, तर आम्हाला कमेंट करा. आम्ही तुम्हाला आम्ही येऊ दोऱ्या बांधून देऊ. नाही आम्ही तुम्हाला एक सुचवूयात की कसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता रूम मध्ये कपडे वाळवून घाला. दोरी कशी बांधली ते पण सांग. आम्ही दोरी नव्हती काहीच आमच्यापाशी. 1 मिनिट. दोरी नव्हती आणि बाहेर जाण्यासाठी खूप पाऊस आहे, तर आम्ही ऍडजस्ट कसं केलं. 1 मिनिट थांबा. मॅनेजमेंट कसं असतं तुम्हाला सांगते. एक हे होतं आमचं जुना बेडशीट आहे. त्या जुन्या बेडशीटचे आम्ही माझं होतं काय म्हणतात त्याला, जुन्या बेडशीटच्या आम्ही हे का दोऱ्या काढल्या गाईज. सीझरने का आपण दोऱ्या काढल्या आणि ती दोरीची आम्ही इथली दोरी बनवली आणि इकडे टाकल्या आणि त्याच्यावरती आम्ही कपडे टाकले. मस्त आता कपडे रात्रभर सुकतात आणि घालायला होतात. आणि सुकलेले कपडे पण उद्या सकाळी दाखवेन तुम्हाला. फायनली आज मी PGवरनं घरी आली आणि स्वतःच्या घरी येऊन एवढं भारी वाटलं, मी ते तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. तर जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की ट्रेन कॅन्सल होत होत्या. सो त्यांना पण यायला खूप प्रॉब्लेम होत होता. म्हणजे रोजचीच ट्रेन कॅन्सल होत होती, प्लस त्यांना ऑफिसला पण जाता येत नव्हतं कारण पाऊस खूप जास्त होता. मी तर म्हणजे केलं माझं ऑफिस, कारण PGपासून जवळ होतं तेव्हा, म्हणून पॉसिबल झालं. जर मी इथून केलं असतं ना ऑफिस, तर मग मला पण सुट्टीच घ्यावी लागली असती, कारण इकडे पण खूप जास्त पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता. खूप पूर्ण असं रस्त्यावर असं पाणी झालं होतं आणि ऑफिस जाणं पॉसिबल नव्हतं तसं बघायला गेलं तर. सो ते मॅनेज झालं तिकडून आणि आता फायनली मी घरी आली आहे. आणि आज आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे बाकी सगळ्यांचं, काही लोकांचं लावलं गेलं आहे MNGLचं गॅसचं कनेक्शन. सो आमचं पण त्यांनी आज सकाळी लावलं. आम्ही आज खूप लेट उठलो, कारण 5 दिवस ऑलरेडी खूप जास्त थकलो होतो. सो मग लेट उठलो आणि चहा वगैरे काहीच घेतला नव्हता. तेवढ्यात ते लोक आले आणि ते लोक कनेक्शन वगैरे करत होते. मग त्यामुळे काही तिथे बनवता पण नाही आलं, चहा वगैरे पण नाही करता आला आणि जेवण पण नाही बनवता आलं.
सो मग ते लोक जवळपास 1:30 वाजेपर्यंत ते काम करत होते. त्याच्यानंतर आम्ही चहा घेतला. म्हणजे 12 का 1 वाजता नाही 1:30 वाजता 1 का 1:30 वाजता आम्ही चहा घेतला लिटरली. त्यानंतर चहा घेतला. मग आता फटक्यात काहीतरी बनवायचं होतं म्हणून मग आम्ही बनवलं. आम्ही म्हणजे मीचा तर मग मी बनवलं खमंग बनवलं होतं. म्हणजे हे पीठ आणलं होतं रेडीमेड त्याचं. त्यानंतर मग ते वगैरे खाल्लं. त्यानंतर मग यांना खूप असं झोपायचंच होतं सो ते झोपून गेले. पण मला हे सगळं आवरायचं होतं. पूर्ण ते ड्रिल वगैरे केलं होतं ना त्यांनी, त्यामुळे पूर्ण रूम पूर्ण किचन तर पूर्ण धूळ होती, पूर्ण माती माती झाली होती. त्यामुळे ते पूर्ण साफ करावं लागणार होतं. आणि घर पण एवढ्या दिवसापासून बंद होतं 8 दिवसापासून, तर ते पण पुसायचं होतं. सो ते सगळं एकत्र आवरून घेतलं. मग आता फायनली सगळं आवरलं गेलं आहे आणि आता जवळपास रात्र झाली आहे. सो असं होता आमचा वीक दिवस, जे काही म्हणता येईल ते. आणि आता नेक्स्ट आम्हाला गॅसचं कनेक्शन ऑब्व्हियसली झालं आहे, तर मग गॅसची शेगडी घ्यावी लागेल. कारण आत्तापर्यंत तर आम्ही शेगडी म्हणजे इंडक्शनवर करत होतो सगळा स्वयंपाक जेवण वगैरे. पण त्याच्यामुळे ना खूप लेट होऊन जायचं मला ऑफिसला जायला. लवकर उठावं लागायचं. त्याच्यावरच पाणी गरम करा, त्याच्यावरच स्वयंपाक, मग भाजी झाल्यावर मगच पोळ्या. मग त्यामुळे खूप जास्त टाईम जात होता. तर आता फायनली म्हणजे कनेक्शन लागलं आहे. सो आता शेगडी घ्यावी लागेल. मग शेगडी घेतल्यानंतर ते लोक ते कनेक्शन करून देतील. मग त्यानंतर आपल्याला गॅस यूज करता येईल. सो हे पण काम आपलं झालं आहे. फक्त गॅस बघायला जायचं आहे. नाहीतर मग ऑनलाईनच बघू कसं होतं ते. आणि बाकी मग काही नाही. खूप सारे कपडे धुतले आज. तुम्हाला असं वाटत असेल म्हणजे कामच होते काहीच आज. कारण पी जीला पण आहे ना, आम्ही ट्रिपवरून आलो प्लस ऑफिस, तर सगळे कपडे माझे तसे पडलेले होते. मी धुतले नव्हते काहीच, कारण तिकडे सुकत पण नव्हते आणि पाऊस कंटिन्यू होता. आणि बाकी रूममेट्स पण मग त्यांचे पण कपडे होते. सो त्यांनी 1-2 जणांनी त्यांचे कपडे सुकवले होते. आणि रूममध्ये बिलकुल जागा नव्हती कपडे सुकवायला वगैरे. आणि म्हणजे मी पी जीला कसं राहते हे तुम्हाला सांगते. तर मी आधी लग्नाआधी ज्या पी जीला राहायची ना, तर तिथे माझ्या ओळखीच्या मुली आहेत. सो आणि आमचा ओनर मेन म्हणजे आमचा ओनर खूप चांगला आहे. सो ते लोक खूप मॅनेज करून घेतात. म्हणजे मला काहीही प्रॉब्लेम आला ना, तर मी माझ्या पी जीला जाऊ शकते असं माझं म्हणजे जोपर्यंत त्या मुली आहेत माझ्या फ्रेंड्स आहेत तोपर्यंत. लास्ट टाईम पण मी 2 वर्षापासून वर्क फ्रॉम होम आहे. पण एकदा मला 1 महिन्यासाठी बोलवलं होतं, तेव्हा पण मी पी जीला गेली होती. आणि तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये इझिली असं पी जी किंवा घर रेंटने नाही भेटत. 1 महिन्यासाठी तर बिलकुल नाही भेटत. तेव्हा पण आम्ही ट्राय केला होता की आम्हाला रेंटने वगैरे जर काही भेटलं तर आम्ही घेणार होतो. पण आम्हाला तसं काही भेटलं नाही ऑप्शन. जास्तीत जास्त 6 महिन्याचं असेल ना तर भेटतं पुण्यामध्ये. सो त्यामुळे माझा तो पी जी तर माझ्यासाठी लिटरली सेकंड होम आहे. आणि म्हणजे त्याआधी पण मी राहिली पी जींमध्ये, पण खूप घाण एक्सपिरियन्स होता माझा. घाण एक्सपिरियन्स इन द सेन्स की लोक फक्त म्हणजे ते म्हणतात ना कामापुरता, नंतर त्यांना लोकांना काही घेणं देणं नसतं. ऑब्व्हियसली कोणी का असेना. बट इकडे ज्या मुली जे फ्रेंड्स मला भेटले ना ते खूप चांगले आहेत. सो मी त्या बाबतीत खूप लक्की आहे असं म्हणायला हरकत नाही. जोपर्यंत त्यांचं लग्न नाही होत तोपर्यंत तरी. आणि ते पण खूप लकी आहे कारण त्यांना मी भेटली. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कॉमेंट. बाय बाय.